पाहिलं ही निवडणूक कशी लागली, कुणामुळे लागली, या मैदानात कोण उभारलंय आणि आपल्याला वरून कोण आशीर्वाद देणार आहे। गेल्या काल परवा दिवशी आपण सर्वजण दुःखात होतो, दुःखाचे अश्रू आपण स्वतःच्या डोळ्यानं पुसण्याची ही वेळ आपल्यावरती आली आहे। एक वेळ असं वाटत होते की आज प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार या ठिकाणी येतील असं आतुरतेने आपण वाट पाहत होतो, पण काळाचा घात केला आणि अजित पवार देवाघरी गेले। आज तोच आशीर्वाद आपल्याला दरीबडचीकरांना मी विनंती करतो, अजितराव पवार यांच्या नावाने यांच्या रूपाने मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद की तुम्ही द्यायचा आनंदरावाला ही पहिल्यांदा माझी कळकळीची नम्र विनंती असेल। आणि दुसरी गोष्ट म्हणजे जगताप साहेबांसोबत मी गेल्या निवडणुकीमध्येही खांद्याला खांदा लावून त्यांच्या सोबत होतो, प्रत्येक ठिकाणी मी भाषण करत होतो। पण एक माझी विनंती आहे साहेब, मी काय मोठा कार्यकर्ता नाही, परंतु छोट्याशा गावामधूनच माझे एक स्वप्न होतं की पंचायत समितीला आपण अर्ज दाखल करायचा, निदान नाव तरी चर्चेत राहील। परंतु आम्ही आनंदराव पाटलांसोबत आमची मुलाखत झाली, साहेब तुम्ही मैदानात थांबा, कारण या दरीबडची गटाला तुमच्यासारख्या कणखर दिलदार नेतृत्वाची गरज आहे आणि त्यांना दरीबडची गावातल्या सर्व लोकांनी साथ दिली, पाठिंबा दिली, म्हणून यांनी या धरती मातेवरती दरीबडची गटाचा विकास करण्यासाठी हे तुमच्या आशीर्वादाने इथं उभा आहे। आपण यांना फसवण्याचं काम करायचं नाही। या मंदिरातून प्रचाराचा शुभारंभ होतोय। आणि दुसरी गोष्ट सांगायचं म्हटलं की आता हे जी वेळ आहे कुणावरती टीका करण्याची वेळ नाही, कारण टीका कुणावरती करायची हा देखील एक मतदाराला प्रश्न पडलाय। 4 उमेदवार मैदान आहेत आणि 4ही उमेदवार सत्तेमध्ये आहेत, पण काही जणांचं मत असं आहे की फक्त भाजपच विकास करू शकते। आणि तुम्ही मतदारांना मी विनंती करतो, बारीक विचार करा की राष्ट्रवादी सत्तेत आहे, मशाल सत्तेत आहे, धनुष्यबाण सत्तेत आहे, कमळ सत्तेत आहे, मग आनंदराव पाटील विकास करू शकत नाही, फक्त भाजपच करू शकतं। हे डोक्यातून काढून टाका आणि दरीबडचीचा विकास, दरीबडचीचा पुत्र, दरीबडचीचा रहिवासी असलेल्याच घरची जाण असते। आणि दरीबडची गावामध्ये 17-18 गावं आहेत। बारीक सारीक विचार करून आनंदराव पाटील साहेबांना आपण भरघोस मताने विजयी करायचं आहे। आणि मी अर्ज माघारी घेण्याच्या पाठीमागचं कारण मैदानामध्ये गेल्या वेळेला पंचायत समितीची निवडणूक पार पडली, त्या निवडणुकीमध्ये आमचे मित्र अवघे 150 ते 200 मतांनी त्यांचा पराभव झालेला आहे। त्या पराभवाचा कुठेतरी परतफेड व्हावी, कारण त्यांनी कुठेतरी विजयाच्या उंबरठ्यावर जावे, त्यांच्या पराभवाचं खच्चीकरण होऊ नये, त्यांना एक दिलासा मिळावा, त्यांची विजयाचा सूर मिळावा, विजयाचं स्वप्न पूर्ण व्हावं, या उद्देशानं मी एक पाऊल मागे घेतलेला आहे। आणि मी आमच्या मित्रांना पूर्णपणे पाठिंबा देतो या ठिकाणी। मग ते जाल्याळ, सिद्धनाथ, दरीबडची, मग ते कागनेरी असेल, डोळकरवाडी असेल, आसरी असेल, तिथं जिथं माझ्यावरती प्रेम करणारे टेबल्या चिन्हावरती मतदान टाका असं मी म्हणत होतो अगोदर, पण आजपासून मी म्हणणार नाही। आजपासून माझी एकही पोस्ट इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप वरती नसणार आहे। नरेश्वर चौगुले उर्फ डीएच चौगुले हे नाव डोक्यातून काढा या निवडणुकीसाठी आणि घड्याळ्या चिन्हासमोर तुम्ही बटन दाबून या दोन्ही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजय करा, एवढी कळकळीची विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा संघर्ष माझा जत।